तर थोड्याच वेळापूर्वी एबीपी माझाने नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. नाही, असं तर काही नाहीये. पण ही खात्रीलायक माहिती मिळाली आहे एबीपी माझाला. काय? एक खात्रीलायक माहिती मिळाली आहे. 6 नाही, खासदार शिंदेंच्या माझा तर काही माहित नाही. माझी कोणी चर्चा झालेली नाही. शिंदे गटाकडून आता ऑपरेशन टायगरही पूर्ण झाल्याचं समजतंय. नेमकं काय चाललंय दोन्ही शिवसेनेत? नाही, याच्यात मला तथ्य वाटत नाही. राजाभाऊ, पुढील 5 वर्ष आता महायुतीचं सरकार आहे केंद्रातही राज्यातही, त्यामुळे खासदारांना कुठेतरी निधी मिळण्याची अडचण येते असं समजतंय. त्यामुळे शक्यता वर्तवली जाते का? नाही, आता मला तर काही सांगता येणार नाही, परंतु असं काही आहे असं मला वाटत नाही. तर आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यावेळी आपल्या सोबत आहेत. गणेश, शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या मार्गावर आहे. ठाकरेंचे खासदार नेमके कोणत्या कारणामुळे त्यांची साथ सोडू शकतात, तसंच पक्षांतर बंदी कायद्याच्या कारवाईचा तिढा कसा सोडवणार, याचं विश्लेषण कसं कराल? हे पहा, ही गोष्ट ठाकरे गटाचे आमदार मंत्री हे वारंवार म्हणतायत आणि ऑपरेशन टायगर होणार, आता आमदारही येतील, खासदारही येतील, नगरसेवकही येतील, अशा गोष्टी अनेक दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाकडून बोललं गेले. आणि या विषयामध्ये शिवसेना शिंदे गट हे म्हणत होतं की आता लवकरच ते होईल, पण खात्रीलायक सूत्रांचं असं म्हणणं आहे की शिंदे गटाच्या काही महत्वाच्या नेत्यांनी, खासदारांनी मागील काही दिवसांपासूनचा हा ठाकरे गटाच्या खासदारांचा संपर्क वाढवला होता. बैठका झाल्या, भेटीगाठी झाल्या आणि यामध्ये अनेक मुद्दे त्यांच्यासमोर उपस्थित केले गेले की त्यांनी पक्ष का सोडावा आणि त्यांच्या पक्षात का यावं, शिवसेनेत का यावं, उद्धव ठाकरेंना सोडून. यामध्ये सर्वात मोठा विषय आहे की 5 वर्ष आता भाजपचं हँड्स डाऊन सरकार इथे असणार आहे, कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे, केंद्रातलं सरकार आहे. तर मतदारसंघाची कामं करायची असतील तर निश्चित अडचणी येतील. मग ती अडचण सोडवण्यासाठी त्यांना शिंदे गटात यावं लागेल. तर याच्या आधी ज्या गोष्टी घडल्या, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या आधी वारंवार ही चर्चा होती की आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा शिंदे गटाविरुद्ध जाईल आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंकडे येईल. आता निवडणूक झाल्यानंतर तो प्रश्न संपलेला आहे, कारण नव्यानं निवडणूक झाली आहे, सर्व निवडून आले आहेत ते शिंदेच्या नावाखाली आले आहेत. खासदार हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या अंतर्गत काम करून त्यांची उमेदवारी घेऊन निवडून आलेले आहेत. म्हणून 9 पैकी 6 आले तरच अँटी डिफेक्शन लागू होत नाही, 10 शेड्यूलमध्ये ते बसत नाही. आणि यासाठी अनेक बैठका झाल्या, कारण ते नंबर जोडायचे होते असं शिंदे गटाच्या नेत्यांनी, शिवसेनेच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि यामुळं बैठका दिल्ली मुंबई दोन्ही बाजूला झाल्या, काही बैठका मतदारसंघातही झाल्या. तर 5 वर्ष सस्टेनेबिलिटी हा विषय आहे. आणि हे एक गोष्ट शिंदेकडून यांना पटवण्यात आलेलं आहे का, त्यांना प्रामुख्यानं सांगितले गेले की पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना भाजप आणि शिवसेना दोघांची साथ लागणार आहे. भाजपचा विजय ज्या प्रकारे चालला आहे त्याला पाहता 5 वर्षांनंतर जर पुन्हा निवडून यायचं असेल तर आत्ताच साथ द्यावी लागेल अशी कंडिशन देखील ठेवली गेली, ती त्यांनी मान्य केली. याशिवाय शिंदे ज्या प्रकारे इनकमिंग त्यांच्या पक्षात सुरू आहे, म्हणजे आपण पाहतोय की रोज फक्त खासदार आमदारांचा विषय नाहीये, तर नगरसेवक कार्यकर्तेही जात आहेत. काही आमदारांवरती कारवाई झाल्या किंवा त्यांच्यावर कारवाई होणार याबद्दल, यामुळे ते जात आहेत अशी चर्चा झाली, काही आमदारांची चर्चा झाली. म्हणून या गोष्टींना, या सगळ्या खासदारांना मागील काही दिवसांपासून म्हणा किंवा काही महिन्यांपासून यांचं बोलणं सुरू होतं. आणि यामुळं 6 नंबर गाठल्यानंतरच हा ऑपरेशन आपण फत्ते करू शकतो अशी ती भावना होती, कारण ते टेक्निकल तसंच करावं लागणार आहे. आणि यासाठी या 6 नंबर जोडला गेलाय आणि इतरांशी संपर्क आहे. पण काही खासदार हे यायला तयार नाही आहेत किंवा संपर्क केल्या गेल्यानंतर त्यांनी होकार नाही दिलाय. मात्र 6 हा आकडा गाठला आहे असं शिंदे गटाकडनं सांगण्यात येतं. आणि लवकरच, म्हणजे माझी माहिती अशी आहे की याच सेशनमध्ये, याच पार्लमेंट सेशनमध्ये ते होणार होतं, बजेट सेशनमध्ये, पण ते अद्याप झाले नाही. आता काही दिवसांमध्ये, 10 ते 15 दिवसांमध्ये किंवा पुढच्या महिन्यात जे सत्र सुरू होणार आहे संसदेचं, त्याच्यातच हे पक्षप्रवेश होतील आणि ऑपरेशन टायगर फत्ते केलं जाईल असा दावा केला जात आहे.
धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे सध्या लोकसभेत आणि राज्यसभेत किती खासदार आहेत आपण पाहूयात. तर शिवसेना ठाकरेचे विद्यमान लोकसभा खासदार आपण पाहतोय. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतून, अनिल देसाई हे मुंबई दक्षिण मध्य, तर संजय दिना पाटील हे मुंबई उत्तर पूर्वेतून खासदार आहेत. संजय जाधव हे परभणीचे खासदार, ओमराजे निंबाळकर हे उस्मानाबाद, तर संजय देशमुख हे यवतमाळ वाशिमचे खासदार आहेत.